नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 सप्टेंबर 2025 त्याचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे तो रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेने चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याची अमावस्या आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग भृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:22 ते 4:53 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:56 ते 12:44 असणार आहे. गुलिक काळ आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:53 ते 6:25 आणि यमगंड काळ दुपारी 12:20 ते 1:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. मिथुन येथील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:58 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. वृषभ येथील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल आणि मीन येथील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमची दिवसभराची जी काही महत्त्वाची कामं असतील ते दुपारच्या आधी जर का तुम्ही करून घेतली तर ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. महत्त्वपूर्ण कामाला वेगवेगळे काही चांगले लाभ मिळू शकतील. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असणार आहे. आरोग्याच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं किंवा आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. फसलं जाणं फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येण्याची शक्यता जास्त आहे. त्या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होऊन रिलेशनशिप अगदी टोकापर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात करू नका किंवा निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारच्या आधी करून घ्या. या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामंसुद्धा पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी चांगला दिसून येईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर मतभेद, मतवैचित्र, गैरसमज अशा प्रकारचं वातावरण झाल्यामुळे घरातलं वातावरण हे गढूळ झाल्यासारखं जाणवेल.
त्या संदर्भात काळजी घ्या. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. काही छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल रे. मात्र असे निर्णय की जे तुमच्या भविष्यावरती परिणाम करू शकतील असे कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका. अंदाज चुकू शकतील. फसलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभवसुद्धा येऊ शकतील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभस्थानातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लावाल. लाभसुद्धा काही प्रमाणात मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक संदर्भातले व्यवहार थोडे जपून करणं आवश्यक राहील. तुमचे अंदाज चुकू शकते. महत्त्वपूर्ण निर्णय आर्थिक संदर्भात, इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. काही कामंसुद्धा तुमच्या मार्गी लागते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागल्याचा अनुभव येईल. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात इमोशनल होऊ शकाल. थोडंसं जास्त इमोशनल झाल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती होईल किंवा तुमचे महत्त्वपूर्ण निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. फसवलं जाणं अशा प्रकारसुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये तुम्हाला बदलाव दिसून येईल. थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवल्यासारखं वाटेल. हाती घेतलेल्या कामामध्ये अपयश किंवा निराशा येईल. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका. या दरम्यान तुमचं फिरणं वारशी जास्त वेळ दगदग झाल्यासारखे वाटेल आणि त्याचा मानसिक परिणाम तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती होऊ शकेल. या संदर्भात थोडंसं सजग राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सप्तमातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. पैशाच्या संदर्भात फसलं जाणं किंवा गुंतवणूक चुकणं, खर्च जास्त होणं अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतील. भावंडांमध्ये सुद्धा वितुष्ट वातावरण तयार होईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानाच्या धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवसभरातली महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात छोटे मोठे त्रास किंवा त्याचे परिणाम तुमच्या मानसिकतेवरती जाणवतील. जे तुमचं करिअर असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि पंचमातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याच्या तक्रारीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू नका. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये भविष्यकालीन कुठल्याही योजनेवरती काम करू नका. तुमच्या अंदाज चुकशातील कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग उद्भवतील. या संदर्भात सजग राहणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 8म स्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि द्वितीयातील शनी बरोबर हा चंद्र शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दिवसभरातील महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. तुम्हाला भाग्याचा साथ उत्तम प्रकारे लाभेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये बदलाव दिसून येईल. कामामध्ये अपयश येणं किंवा स्ट्रेस वाढणं, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास होणं अशा प्रकारचे काही अनुभव होतील. इझी मनीच्या मागे लागू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. याचप्रमाणे आर्थिक व्यवहारावरती करडी नजर ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरु बरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. दुपारी 3:58 हा चंद्र तुमच्या 7म स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातील हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंत कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातलं काही निर्णय होऊ शकतील किंवा काही छोटी मोठी कामं तुमची बनू शकतील. दुपारनंतरचा कालावधी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध यावरती थोडा परिणाम होऊ शकेल. गैरसमज याचं कारण असू शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. तुम्हाला तुमच्या मानसिकता किंवा भावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.